नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ईश्वरपूर येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, 2 आरोपी अटकेत. ईश्वरपूरमध्ये धक्कादायक घटना, पीडितेला विवस्त्र अवस्थेत सोडून दिल्याचा प्रकार, पोलिसांची तात्काळ कारवाई. वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास उरून ईश्वरपूर येथील पेठ सांगली रोडवर एका हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या शेतात ही घटना घडली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही संशयितांनी जबरदस्तीने शेतात नेलं. तेथे मारहाण व जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्यानंतर तिला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आरोपी पसार झाले. यानंतर पीडित मुलगी शहरात आली. नागरिकांनी तिला कपडे दिल्यानंतर ती घरी गेली व आईसह ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आशिष जयवंत खांबे वय 26 राहणार खांबे मळा ईश्वरपूर आणि ऋतिक दिनकर महापुरे वय 27 राहणार आष्टानाका ईश्वरपूर अशी आहेत. या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर नाका ईश्वरपूर या ठिकाणाहून दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 12:30 वाजता एका नागरिकाने डायल 112 नंबरवरती फोन करून सदर ठिकाणी एक हरवलेली 14 वर्षाची मुलगी मिळून आल्याबाबत पोलिसांना माहिती दिलेली होती. सदर मुलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्याला आणून तिच्याकडे विचारपूस केली असता तिला तिच्या ओळखीचा ऋतिक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर बसून प्रकाश हॉस्पिटल च्या पाठीमागील जागेमध्ये शेतामध्ये नेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली. सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 480/25 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 4, 5, 6 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 70, 137, 2, 135, 115(2), 351 व 3(5) या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी ऋतिक दिनकर महापुरे वय 27 वर्ष व आशिष जयवंत खांबे वय 31 वर्ष दोघेही राहणार ईश्वरपूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नमस्कार. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.